तर हे काय वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. तर आता गुड मॉर्निंग आपली. आज संडे आहे ना, तर आज थोडं आपण लेट उठलो. दररोजच्या सारखं दररोज लेट उठतो आपण. तर आता आज संडे आहे आणि आता आपण उठले, तोंड वगैरे धुवले. तर आता ना आपण चाय पितोय, म्हणजे सकाळचा नाश्ता. तर आता चाय बनायला तयार, म्हणजे बनायला ठेवले. आता चाय तयार झाली की आपण चाय पिऊया आणि मग नंतर ना फ्रेश वगैरे होऊया आणि आपल्या दिवसाला सुरुवात करूया. आता ना चाय वगैरे पितो आणि मग नंतर ना आपण फ्रेश होऊया, म्हणजे आंघोळ वगैरे करून मग बाहेर जाण्यासाठी रेडी होऊया. आता चाय पिऊया. काही ना आता चाय वगैरे पिलोय आपण. आता ना म्हणजे पाणी गरम करायला ठेवलंय गॅसवरती. आता पाणी गरम झालं ना मग आपण आंघोळ वगैरे करूया आणि नंतर बाहेर जाऊया. आणि आज थोडं कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया, कारण की आज संडे आहे ना, आज आपल्याला सुट्टी राहते आणि आपण ना बाहेर फिरायला जाऊया. आता ना पाणी गरम होते, पाणी गरम झाल्याच्या नंतर आंघोळ वगैरे करूया आणि मग नंतर जाऊया बाहेर. आज ना आपल्याकडं म्हणजे आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. तर आता सध्याला मी आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर ना मग आपण बाहेर जाऊया. काही ना विषय असा आहे ना, तर आपण आंघोळ करणार होतो, परंतु भाई साहेबांना फोन लावलेत की भांडणं झाले ते म्हणून. तर आपण आलोय, तर भांडणं वगैरे काहीच व्हायला नाही आणि इथे क्रिकेट खेळायला बोललेत. बघू शकता तुम्ही, मी आंघोळ करण्याशी आलोय आणि यांनी भांडणं झालेत म्हणून बोलले, तर इथे येऊन बसले तर क्रिकेट खेळायचे म्हणून. आता रिटर्न घरी जाऊया, आंघोळ वगैरे करून मग फ्रेश वगैरे होऊन येऊया, क्रिकेटच खेळूया की गोट्या खेळूया. नाही बाहेर जायचं तुम्हाला? गाडी आहे की तुझी? आज गाडी नाही का? हाय गाडी. बाहेर जाऊया आपण फिरायला दुसऱ्या गावाला कुठेतरी. सपंडा जायचं का ना? मग लगेच 4 दिवस झालं म्हणतोय वापरे, आता काय माहिती. तर आता आपण जाऊया घराकडे, फ्रेश वगैरे होऊया आणि मग येऊया. तर काही ना आता आलो आपण घरी. तर आता आंघोळ वगैरे करूया, जेवण तर केलं आपण, आंघोळ वगैरे करूया आणि रिटर्न जाऊया बाहेर. तर आता आलोय घरीच, तर आता आंघोळ वगैरे करूया आणि मग नंतर किती वेळा म्हणून आंघोळ करूया. तर फ्रेश वगैरे होऊया आणि जाऊया बाहेर. आणि बाहेर ना तर बघूया कुठं जायचं कुठं नाही. तर आता जाऊया पहिलं तर बाहेर, मग नंतर सोचूया कुठं जायचं. तर आता रेडी वगैरे झालो, म्हणजे तयार वगैरे झालोय आपण. आणि आता ना आपल्याला काय काम आहे माहिती आहे का? आता नाही दळण आहे ना, आपल्याला दळण गिरणीला ठेवून यायचे आणि मग नंतर ना आपण जाणार बाहेर. दळण वगैरे गिरणीला ठेवून येऊ, म्हणजेच की बारीला आता वाजते 2 वाजतात राव. 2 वाजता मी आंघोळ केलोय, समजताय तुम्ही? एवढा तर भारी माणूस आहे. तर आता ना दळण वगैरे जाऊन गिरणीत ठेवून येऊया आणि मग नंतर ना आपण जाऊया बाहेर. तर आता चला, थोडं उत्तर घरचं काम पण करावं लागतं. आपलं घरचं काम जे होतं गिरणीमध्ये दळण वगैरे ठेवून यायचं होतं, तर ते आपण जाऊन ठेवून आलोय. तर आता आपण जातोय बाहेर. तर चला बाहेर जाऊया. काय जातोय आपण बाहेर. आता बाहेर जाऊन ना बघूया आता कुठं जायचं आपल्याला, कुठं नाही. तर पहिलं आता जायचं दोस्त लोकांकडे आणि मग नंतर विचार करायचं. जसं की तुम्हाला म्हणलो, आपण बाहेर जाणार आहोत दुसऱ्या गावाला वगैरे फिरण्यासाठी. तर बघूया, जस्ट आता जाऊया बाहेर आपण आणि बाहेर जाऊन बघूया कोण काय म्हणते, कोण काय नाही. काही जाता आलोय आपण बाहेर आणि किंवा थोडं काम होतं, ते काम केलो आपण. तर आता इथं ग्राउंडच्या समोरच आहेत आपण. आणि आता विषय असा आहे ना, माझ्या मित्रांना वरी संभाजी कॉलेज म्हणून एक आहे, तिकडे गेलेत कबड्डी खेळण्यासाठी. मी एकटाच येत आहे सध्याला. तर आता त्यांनी जेव्हा आले ना, तर मग त्यांना यायला तर रात्रच होणार आणि त्यांनी आल्याच्या नंतर मग बघूया. आपल्याला जसं की तुम्हाला म्हणलो बाहेर जायचंय, परंतु काय शक्य नाही बाहेर जाणं तर होणारच नाही, कारण की आता वाजतात 5 दुपारचे. एक ना म्हणजे थोडं काम होतं मला दुसरं, तर ते काम करण्यामध्ये वेळ सगळा गेला. आता ना आपण आपल्या दुसऱ्या दोस्ताला फोन लावले, तो येतोय. घरी होता तो, आता येतोय. तो आल्याच्या नंतर बघूया कुठं जाऊया. तर जाऊया कुठेतरी बाहेर, जसं की तुम्हाला म्हणलो. आता आल्याच्या नंतर जाऊया. काय जाता आलोय आपण बाहेर थोडं. आणि भाऊ ना लातूरला होता ट्रेनिंगला. तर भाऊ आलाय, 2 दिवस झाले येऊन. भाऊ आलाय तर भाऊ आपल्याला विसरून गेलाय. भाऊचं पोलीस मध्ये सिलेक्शन झालंय. भाऊ कोणची पोस्ट आहे तुमची? रेल्वे मध्ये भाऊचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि भाऊ आपल्या गरीब माणसाला ना आता विसरून गेलाय. समजताय तुम्ही? 2 दिवस झालं गावात आलाय भाऊ आणि आपल्याला कॉल वगैरे काहीच नाही. आता मोठे माणसं झाले. तसं काय नाही, जिंदगी बाद दी, जिंदगी के साथ दी. तर ना आता भाऊ आलता आणि आम्ही ना इथं गावाच्या बाहेर आलोय. आता इकडे आलो गावाच्या बाहेर वगैरे हायवेला. आता काय भाऊ आला लय दिवसामध्ये, 6-7 महिने झाले का? 6-7 महिन्याच्या बाद आता भेट झालेली आहे. थोड्या गप्पा चप्पा तर मला तर माहितीच आहे. तर आता इकडे थोडा वेळ बसूया आणि मग नंतर जाऊया आपण गावामध्ये. तर लय दिवस झालं भाऊला भेटून. तर पहिलं तर काहीतरी मनातल्या शंका दूर करा भाऊच्या. आणि भाऊची किती वर्ष झालं ट्राय करायला भाऊ? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झालं पब्लिक. मला माहिती आहे भाऊची स्ट्रगल कशी आहे, कारण की मीच होता तेव्हा. म्हणजे भाऊ 4 वाजता उठून जायचा वगैरे पळायला, हे ते.
भाऊची स्ट्रगल मला माहिती आहे. आणि आता भाऊच्या मेहनतीला फळ भेटलंय. आता ट्रेनिंगला होता 1.5 महिना झाले आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये. आता मुंबई बँड्रा रेल्वेमध्ये ना भाऊचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि भाऊ तिकडे जाऊन भाऊचं तर विषय हार्डच आहे. आता गरीब माणसाला लगेच विसरून जाईल भाऊ. तसं काय नाही, अजिबात नाही. आता आलोय पब्लिक. आता थोडं डिस्कशन करूया दोघांमध्ये आणि रिटर्न. तुम्हाला तर माहिती आहे कुठं जायचं. तर काय आता आलोय घरी. आणि घरी जसं की तुम्हाला माहिती आहे मी दुपारी ना जे दळायला दळण ठेवलं तर दळण जाऊन आपण आता आणलोय. तर आता दळण वगैरे आणलोय म्हणजे आपलं बाहेरचं सगळं काम झालंय. आता आपण आलोय घरी. आता आपलं घरचं काम बाकी आहे म्हणजेच की अभ्यास करायचा आता. तर चला अभ्यासाला बसूया, जेवण वगैरे करूया. बघा पीठ लागलंय. गिरणीत जाऊन आलो तर पीठ लागलंय अंगाला, समजतं तुम्ही. तर आता आलो आपण घरी. तर जेवण वगैरे करूया आणि मग नंतर ना अभ्यासाला बसेल. अभ्यास म्हणतो ना अभ्यास काहीच करत नाही. आता ना अभ्यासाला बसतो. तर काय आता जेवण वगैरे केलोय आपण. आणि आता ना आपली ते वेळ आलेली आहे म्हणजे की अभ्यासाला बसायची. कारण की 2 दिवस झाला आपण अभ्यास तर काहीच करत नाही. तर आता आपण अभ्यासाला बसलोय. तर वाचन वगैरे घ्यायचे सगळे. आता बोर्डाची एक्झाम येत आहेत तुम्हाला तर तसं तर माहितीच आहे. आता आज तारीख आहे 4/1/2026. तर 20/2/2026 फायनल एक्झाम बोर्डचे आहेत. तर तरी आता तयारी करतो मी. तर ते जाऊ द्या. तर आता अभ्यास करतो म्हणजे करूता. आणि मग नंतर ना बघूया. पहिलं तर अभ्यास करूया. आता वाजते सध्याला 7 किंवा 8. आणि अभ्यासाला आत्ता बसलोय आपण. तर 2 घंटे तर अभ्यास करावाच लागेल लईत लई. नाहीतर तुम्हाला माहिती आहे परीक्षामध्ये कसं होणार आहे. तर ते जाऊ द्या. आता अभ्यास करतो आणि मग नंतर ना आपण बघूया पुढचं पुढे. तर काय आपली म्हणजे पढाई म्हणजे अभ्यास झालेला आहे. आपलं मराठीचं थोडं बहुत तर वाचलंय. तर आपण 8 वाजता वाचायला बसलो होतो. तर आता 9:30 वाजतात. तर आता आपण बंद केले कारण की आता एडिटिंग करायला उशीर म्हणजे 2 घंटे. 9:30 10:30 11:30 म्हणजे 12 तर फिक्स पकडा. आणि लेट झाला की मग उठायला पण लेट होतो. आणि काल एक ॲडजस्ट केलं कारण की काल शनिवार होता ना. तर मग रविवारची सुट्टी आपण म्हणजे उशिरा पण झोपलं तर उशिरापर्यंत झोपलं तर काय विषय नाही. तर आज रविवारची रात्र आहे आणि सोमवारी आपली शाळा राहते. आपल्याला 8 किंवा 7 वाजता उठावं लागतं. तर ना गाईस आज जल्दी झोपावं लागेल आपल्याला. तर आपलं सगळं वगैरे झालेलं आहे. तर आजचा दिवस तर आपला गेला. तर पब्लिक आजचा ब्लॉग आपण इथे समाप्त करूया. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोवर ना बाय.